नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजची चर्चा आहे आता 10वी विज्ञान भाग 1 वरती मित्रांनो, आणि विज्ञान भाग 1 ची इम्पॉर्टंट कारणे द्या। मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्यामध्ये आपल्याला कारणे द्या विचारले जातात, शास्त्रीय कारणे लिहा असं सांगितलं जातं। परंतु ही शास्त्रीय कारणे खूप इम्पॉर्टंट अशी कुठली, बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी नेमकी कोणती शास्त्रीय कारणे येऊ शकतात त्यावरती चर्चा करूया। 3 पैकी 2 आपल्याला लिहायचे असतात, 4 पैकी 4 मार्क मिळाले पाहिजेत। अर्ध्या तासापेक्षा कमी वेळाची ही व्हिडिओ आहे, परंतु ही व्हिडिओ तुम्हाला 4 मार्क देऊनच जाणार आहे। त्यामुळे ही सर्व व्हिडिओ नीट बघा, व्हिडिओ समजेल तुम्हाला पूर्ण। अशा प्रकारे मी प्रत्येक घटक तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, तर शास्त्रीय कारणे द्या आपल्याला चर्चा करायची, आणि यामध्ये आपण अशीच कारणे बघणार आहोत इम्पॉर्टंट की जी बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत विचारली गेली होती आणि येणाऱ्या परवाच्या पेपरला विचारली जाणार आहेत। त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आणि सिंपल व्हिडिओ आहे। तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात। बघा या ठिकाणी काय की वस्तूचं वजन स्थल परत्वे बदलते, मात्र वस्तुमान जे आहे ते सर्वत्र स्थिर राहतं। बघा मित्रांनो, वजनचा जर विचार केला, या ठिकाणी दिलं की वस्तूचं जे वजन आहे ते स्थल कारत्वे बदलत राहतं। आता ही समजा कंपास आहे, तर हिचं जे वजन आहे ते आपण पृथ्वीवरती केलं तरी तेच राहणार आहे, जे काय असेल ते वजन। त्याच्यानंतर चंद्रावर गेल्यानंतर वजन सुद्धा तेवढंच राहणार आहे। कुठल्याही ग्रहावरती गेल्यानंतर याचं वजन बदलत राहणार आहे, वस्तुमान तेच राहणार आहे। वजन जे आहे याचं ते प्रत्येक ठिकाणी बदलत राहणार आहे। पृथ्वीवरती वेगळं वजन असेल, चंद्रावर वेगळं वजन असेल, हे सगळं गुरुत्वाकर्षणावरती अवलंबून असतात या सगळ्या गोष्टी, ठीक आहे। आणि वस्तुमान जे आहे ते सगळीकडे सारखं राहणार। चंद्र, सूर्य कुठेही घेऊन जा या कंपासला तुम्ही, सूर्यावर घेऊन गेल्यानंतर काहीच सेकंदात ती गायब होऊन जाईल, जळून खाक होऊन जाईल। पण इतर कुठल्याही ग्रहावरती जर आपण घेऊन गेलो तर तिचं जे काही वस्तुमान आहे ते तसंच राहणार आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही। परंतु वजनामध्ये बदल होतो, तर असं का होतं, त्याचं नेमकं काय कारण आहे ते समजून घेऊयात। ओके, बघा एखाद्या वस्तूचं वस्तुमान वस्तुमान म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन, हे वय वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप होय। परिणामी वस्तूचे वस्तुमान स्थिर राहते। म्हणजे वस्तूचं वस्तुमान म्हणजे काय, त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन। याच्यामध्ये जितकं काही द्रव्य संचय कण आहेत, सगळे अनेक कण मिळून एक तुमचं ती वस्तू तयार झालेली असेल, तर तिचं वस्तुमान म्हणजे काय, द्रव्य संचयाचे मापन, वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय। आणि हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक माप आहे। आणि परिणामी त्याच्यामुळे वस्तूचं वस्तुमान जे आहे ते सगळीकडे स्थिर राहतं। कारण काय माहिती आहे का, की त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे जे मापन आहे ते आहे, आणि ते सगळीकडे स्थिर राहणार आहे। दुसरा मुद्दा काय, एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचं वजन म्हणतात। आणि वजन बरोबर m गुणिले g, म्हणजे वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण जे आहे ते। ओके, या सूत्रानुसार गुरुत्व त्वरणचे मूल्य हे सगळीकडे सारखे नसल्यामुळे वस्तूचं वजन हे स्थल परत्वे बदलत राहतं। म्हणजे बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राशी आकर्षित करते, म्हणजे वस्तूला पृथ्वीचे गुरुत्वीय बल आहे, त्या ठराविक गुरुत्वीय बलाने पृथ्वी त्या वस्तूला आकर्षित करत राहते। ओके, आता समजा हा पेन आहे, पेनाला सुद्धा वस्तू जे आहे ते गुरुत्वीय जे बल आहे ते खाली खेचत राहणार आहे। ओके, आणि तेच वजन आहे। आणि वजन म्हणजे W बरोबर म्हणजे वेट बरोबर मास इंटू मास म्हणजे काय, वस्तुमान, M म्हणजे वस्तुमान गुणिले G म्हणजे गुरुत्व त्वरण। ओके, आणि गुरुत्व त्वरणचे जे मूल्य आहे ते स्थल कारत्वे बदलतात। आता पृथ्वीवरती जरी आपण बघितलं, जसं पृथ्वीपासून एखादी वस्तू वर जाईल तसं गुरुत्व त्वरण जे आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची जी किंमत आहे ती बदलत राहते। वेगवेगळ्या ध्रुवांवरती पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गुरुत्व त्वरण जे आहे त्याची जी किंमत आहे ती वेगवेगळी दिसते। सगळीकडेच 9.8 आपण सरासरी घेतो, पण सगळीकडेच 9.8 दिसणार नाही, काही ठिकाणी 9.7 असेल, काही ठिकाणी 9.9 अशा प्रकारे आपल्याला दिसते। आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या ग्रहांवरती तर गुरुत्व त्वरण जे आहे वेगवेगळ्या ग्रहांवरचं ते वेगवेगळं असणार। त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या वस्तूला वेगवेगळ्या ठिकाणी जर घेऊन गेलात तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी वजन तुमचं बदलत राहणार आहे, परंतु वस्तुमान स्थिर राहणार आहे। म्हणून वस्तूचे वजन स्थल कालपरत्वे बदलते, मात्र वस्तुमान मात्र सर्वीकडे स्थिर राहते। याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या मित्रांनो, कारण महत्त्वाचं उदाहरण आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, पुढचा बघा मुद्दा या ठिकाणी समजून घेऊयात। बघा या ठिकाणी दिलंय की गणामध्ये वरून खाली जाताना अणूची त्रिज्या वाढत जाते। ओके, आता गणामध्ये जर तुम्ही वरून खाली आलात, आता गण म्हणजे बघा या ठिकाणी जर आपण विचार केला, गण वरून खाली जर आपण आलो गणामध्ये, आता समजा गणामध्ये जर आपण पहिला जर का गण बघितला, पहिल्या गणामध्ये सर्वात वरती असतो हायड्रोजन। आता हायड्रोजनचा जर आपण विचार केला तर हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेमध्ये जर आपण बघितलं तर हायड्रोजनचं जे काही रेणूसूत्र जे आहे ते अणुअंक जो आहे, अणुअंक एकच आहे हायड्रोजनचा। त्याच्यामुळे हायड्रोजनच्या पहिल्या कक्षामध्ये
एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार, तो काय बदलणार नाही. हायड्रोजन नंतर पहिल्या गणामध्ये तो लिथियम. लिथियमचा विचार केला तर लिथियमच्या पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असणार. आणि लिथियम नंतर येतो आपला सोडियम, ज्याचा अणुअंक 11 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन. ओके, आणि तिसरी जी कक्षा आहे त्या तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आपण जर बघितलं गणामध्ये वरून खाली आला तर हे पहिला गण आहे. पहिल्या गणामध्ये सुरुवातीला जो हायड्रोजन होतो ज्याचा अणुअंक 1 आहे, त्याच्यानंतर लिथियम येतो ज्याचा अणुअंक 3 आहे, नंतर सोडियम येतो ज्याचा अणुअंक 11 आहे. असे एका खालोखाल एक हे येत असतात. मला तुम्हाला काय तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे की इथं अणूचा आकार वाढत गेलाय का? तर यस, गेलाय. का वाढत गेलाय? कारण प्रत्येक वेळेस कक्षा जी आहे म्हणजे कवच जे आहे ते वाढत गेलेलं आहे. प्रत्येक वेळेस एक एक कवच वाढत गेले. मग कवच वाढत गेल्यामुळे अणूचा आकार वाढणार आहे. आता अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो किंवा बरं का, अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. आणि त्रिज्या म्हणजे काय? केंद्र आणि शेवटच्या कक्षातला इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातलं अंतर. मग जसजसं गणातून वरून खाली येत असताना नवीन कवच वाढतं आणि नवीन कवच वाढल्यामुळं केंद्र आणि संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन यांचं अंतर वाढत जाणार. म्हणून अणूची त्रिज्या वरून खाली येताना वाढत जाते. मग याचं उत्तर लिहिताना आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या मुद्द्यांमध्ये आपण लिहिलं पाहिजे. बघा, पहिलं काय, अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. त्याच्यानंतर गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जातं. ओके, त्यामुळे परिणामी केंद्रीयकीय प्रभार कमी होतो आणि संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते आणि म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणु त्रिज्या जी आहे ती वाढत जाते किंवा अणूचा आकार जो आहे तो वाढत जातो. कारण नवीन कवच वाढतं, त्याच्यामुळे केंद्र आणि संयुजा इलेक्ट्रॉन याच्यातील अंतर वाढत जातं आणि ते अंतर वाढल्यामुळे अणूचा आकार वाढत जातो. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला किती वेळा आला होता? आतापर्यंत 2 वेळा आला होता. मित्रांनो, बरेच प्रश्न कारणे द्या रिपीट झाले, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये जेवढी काही कारणे आपण बघणार आहोत ती सगळी कारणं खूप महत्त्वाची आहे. याच्यातलीच 2 ते 3 कारणं बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात आणि त्यातले आपल्याला 2च लिहायचे. ओके, यातली कुठलीही 2 जरी आली तरी आपलं काम झालं. येस, पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी या ठिकाणी तिसरा मुद्दा आपल्याकडे आहे. तिसरं काय आहे बघा, एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. आता बघा या ठिकाणी आपण 2020ला आणि 2021ला आला होता. आता बघा आपण प्रत्येक गणामधील मूलद्रव्याची संयुजा समान असते. आत्ताच आपण बघितलं. बघा काय बघितलं, पहिला तुमचा हायड्रोजन होता, शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर तुमचा होता लिथियम, ज्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. तिसरा होता तुमच्याकडे सोडियम, ज्याच्या शेवटच्या कक्षेत 1च इलेक्ट्रॉन होता. ओके, सोडियम बरोबर 1 2, त्याच्यानंतर इथं 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता इथं काय दिलंय की एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. बघा ना, आता शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे त्याची संयुजा समान असणार आहे. साधा हिशोब आहे, तुम्हाला इथं चित्रावरून दिसतंय सगळं. आता याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं, मूलद्रव्याची संयुजा त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. आता बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. तर बाह्यतम शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे त्यावरून ठरवली जाते त्याची संयुजा. संयुजा म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची क्षमता. समजा एखादा इलेक्ट्रॉन देत असेल रासायनिक अभिक्रिया होत असताना, तर हे जे पहिल्या गणातील सगळी जी काही मूलद्रव्ये आहेत, ज्यावेळेस त्यांची रासायनिक अभिक्रिया कुठल्या दुसऱ्या सोबत होईल त्यावेळेस हे काय करणार आहे, 1 इलेक्ट्रॉन देण्याचं काम करणार आहे. म्हणजे ही त्यांची झाली संयुजा 1 आहे. कारण शेवटच्या कक्षेत 1च इलेक्ट्रॉन आहे आणि शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनवरूनच ठरवलं जातं की बाबा याची संयुजा काय असेल. मग पहिलं वाक्य आहे, मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. दुसरा मुद्दा आहे, गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. बघितलं आपण, गणातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते आणि म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात. ओके, उदाहरणार्थ गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन किती 1 आहे, म्हणून यांची संयुजा 1 असणार आहे. ओके, म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 असणार आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 असणार आहे. गण 3 मधील मूलद्रव्यांची संयुजा 3 असणार आहे. एकदम साधा सोपा विषय, फक्त डायग्रामवरून कन्सेप्ट लक्षात ठेवायची. इथं प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठ करत नका बसून, समजून घेत जा. ओके, समजून घेऊन जर आपण पुढे गेलो तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील, अन्यथा काम कठीण होऊन जाईल. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी आपल्याकडे आहे चौथा, खाद्यतेल. बघा, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरतं. आता खाद्यतेल ज्यावेळेस आपण तुम्ही तेल उघडं ठेवता
त्यावेळेस खवटपणा येतो आणि असा खवट वास येतो. तेल असेल, कुठलंही खोबरेल तेल असेल, खाद्यतेल असेल, कुठलंही तेल असेल, ते जर ठेवलं की थोडासा खवटपणा येतो आणि खवट असा वास येतो आणि त्याच्यामुळे ते तेल खराब होऊन जातं. तर त्याचं का होतं? आज हा प्रश्न आला होता मार्च 2022ला. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डब्यात आपण ठेवतो. तेल बघा, तुम्ही कधीही तेल किटलीमध्ये किंवा तो पूर्ण बंद करून आपण ठेवत असतो. बघा, जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिजन सोबत त्याचा अभिक्रिया होते, ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच खवटपणा येतो. त्याची चव आणि वास बदलते, बरोबर ना? जर तो असा हवेमध्ये ठेवला तर त्याचं ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिडीकरण होतं म्हणजे ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यामुळे खवटपणा येतो, वास बदलतो आणि त्याची चव सुद्धा बदलून जाते. एकदम साधा विषय. घरचंच उदाहरण आहे मित्रांनो. हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यामध्ये साठवले तर ते योग्य ठरतं, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. म्हणजे तुमचा जो काही तेल आहे त्या तेलाचं ऑक्सिजन पासून त्याला दूर ठेवा. ऑक्सिजन त्याच्यापर्यंत येऊ देऊ नका. तो ऑक्सिजन जर त्या तेलापर्यंत आला तर त्याची अभिक्रिया त्या तेलासोबत होऊन ऑक्सिडीकरण होईल त्या तेलाचं आणि त्याच्यामुळे खवटपणा येईल. ओके, तर अशा प्रकारे त्याच्यामुळे ते ऑक्सिजनशी संपर्क टाळण्यासाठी आपण त्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवतो. एवढाच विषय, म्हणजे इथं पाठ नाही करायचं. जर आपण दीर्घकाळ तेल जर का असंच उघडं ठेवलं तर त्याचं ऑक्सिडीकरण होऊ शकतं, त्यामुळे खवटपणा येतो, त्याचा वास बदलतो, त्याची चव बदलते आणि ऑक्सिजन सोबत संपर्क नाही व्हावा म्हणून आपण ते खाद्यतेल दीर्घकाळ आपण बंद डब्यात ठेवतो, जेणेकरून त्याचा ऑक्सिजनशी संपर्कच होणार नाही. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी दिसतो. घरगुती वीज जोडणी भूसंपर्कन तार आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी 2021ला प्रश्न आला होता. आता भूसंपर्क तार म्हणजे बघा, आपण म्हणतो अर्थिंग. घरामध्ये ज्यावेळेस आपण जातो, घरामध्ये बघतो की वरून एक अशी घरातली एक अर्थिंगची वायर असते आणि आपण कुठेतरी खड्डा खणलेला असतो, त्या खड्ड्यामध्ये एक तांब्याची अशी पट्टी प्लेट टाकलेली असते आणि तिथून एक वायर तुमच्या घरामध्ये सगळीकडे इलेक्ट्रिक बोर्ड जोडलेली असते सगळीकडे. तर ती का जोडलेली असते, त्याचं नेमकं कारण काय, तर ते आपण समजून घेऊयात. आता इथं आपल्याला माहिती पाहिजे ना मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनातल्या या घटक असं का बाबा, का ती भूसंपर्कन तार तोडली जाते, म्हणजे तिथे ती जोडली जाते, का असं केलं जातं, याची कारणं आपण शोधली पाहिजे. कारण आपल्या आजूबाजूलाच या सगळ्या गोष्टी घडत असतात, आपण बघत असतो. तर त्याचं कारण काय माहिती आहे का? वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतकं विभवांतर असतं. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असतात. आता बघा, वीजयुक्त ज्यात काही तारा असतात त्या किंवा तटस्थ तारा असतील, म्हणजे मेन आणि फेज त्याला आपण म्हणतो. आता इंग्लिशमध्ये नको जायला, आपण बघा, वीजयुक्त व तटस्थ तारा असतात ना, त्यांच्यामध्ये 220 इतकंच विभवांतर असतं. ओके, आणि त्याच्यापेक्षा जास्त नसतं. आता भूसंपर्कन तार जमिनीत जोडलेली असते आणि भूसंपर्कन तार जी आहे आपली ती जमिनीत जोडली जाते. 3 तारा असतात, एक वीजयुक्त तार, तटस्थ तार आणि एक भूसंपर्कन तार असते. ओके, ह्या लक्षात घ्या. या दोघांमध्ये 220चं विभवांतर असतं आणि भूसंपर्कन तार तुमची जमिनीत जोडलेली असते. आता उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यांवरील प्लास्टिकचं आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिटकल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते. बघा मित्रांनो, काय होतं की ज्यावेळेस कधी काय होतं, तुमचं जर का उपकरण, इस्त्री असेल, TV असेल, काय ते उपकरण जर काय त्याच्यामधला दोष निर्माण झाला, खराब झालं, किंवा ज्यावेळेस तुमच्या ज्या 2 तारा आहेत, तुमच्या ज्या काही तटस्थ तारा आणि तुमची जी काही वीजयुक्त तार आहे, या 2 तारा जर काही एकमेकांना जोडल्या गेल्या, बघा, जोडल्यामुळे पटकन स्फोट पण होतो बऱ्याचदा. बघा, आपण म्हणतो की त्या जर एकमेकांना जर जोडल्या, तर जोडल्यामुळे काय होतं की किंवा त्या जोडल्या गेल्या किंवा त्याच्यावरचं जर का प्लास्टिकचं आवरण जर निघून गेलं आणि त्या एकमेकांना चिटकल्या, तर त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्युतधारा वाहू शकते आणि ती वाहिल्यामुळे काय होतं, उष्णता निर्माण होते मोठ्या प्रमाणात. ओके, आणि विद्युतधारेचा हा अतिरिक्त प्रवाह रोखण्यासाठी, हा जो अतिरिक्त प्रवाह आहे, जी प्रमाणाच्या बाहेर विद्युतधारा वाहत आहे, हा अतिरिक्त प्रवाह रोखण्यासाठी तसेच विजेच्या धक्क्यापासून बचाव करण्यासाठी भूसंपर्कन तारेचा उपयोग होतो. यासाठी घरगुती वीज जोडणीस भूसंपर्क तार आवश्यक असते. बघा, ही जर तार आपण नाही लावली तर बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये जी काही विद्युत उपकरणं आहेत त्यांना कधी करंट लागतो, कधी शॉक लागतो. तर ज्यांच्या घरामध्ये भूसंपर्कन तार जोडली गेलेली नाही आहे तर त्यांनी ती जोडून घ्या, अर्थिंग वगैरे काय असेल ते, जेणेकरून प्रॉब्लेम नाही होणार पुढे. 5व्या झाल्यानंतर 6वा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये, उदाहरणार्थ इस्त्री असेल, विजेची शेगडी असेल, बॉयलर असेल, यामध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा उपयोग करत नाही.
आता बघा जी इस्त्री असेल, इस्त्रीमध्ये बघा नायक्रोमचा धातू असतो, ती गरम का होते? कारण त्याच्यामध्ये एक नायक्रोम धातू असतो, तो गरम होतो आणि त्याच्यामुळे ती इस्त्री ती गरम होते. तुमचा हीटर असेल किंवा शेगडी असेल, विजेची शेगडी असेल, या सगळ्यांमध्ये नायक्रोमचाच वापर का करतात? त्याचं कारण काय? तुम्ही लोखंड का वापरत नाही, तांबे का वापरत नाही, नायक्रोमचाच का वापर केला जातो ते आपण समजून घेऊयात. बघा, विद्युत इस्त्री असेल, टोस्टर असेल, या साधनांचे कार्य विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते. म्हणजे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे जी विद्युत धारा आहे तिचं रूपांतर उष्णतेमध्ये केलं जातं, बरोबर ना. हा जो परिणाम आहे यावरती हे सगळ्यांचं कार्य, म्हणजे इस्त्रीचं कार्य काय बाबा, तुमची जी इलेक्ट्रिसिटी येते, विद्युत धारा येते, बरोबर ना, विद्युत ऊर्जा येते आणि त्या विद्युत ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत रूपांतर केलं जातं. या सर्व गुणधर्मावरती, या नियमावरती आधारित असतं. ओके, या परिणामावरती इस्त्री, टोस्टर यांसारख्या किंवा विजेची शेगडी असेल यांचं काम चालू असतं. नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते. त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानांपर्यंत तापवता येते. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसतं. नायक्रोम काय होतं, आपण त्याला जास्तीत जास्त वेळ, त्याला जास्तीत जास्त म्हणजे याच्यापर्यंत टेम्परेचरपर्यंत त्याला तापून ठेवू शकतो आपण. पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, याची रोधकता खूप जास्त आहे, हा पहिला मुद्दा. आणि त्याचं ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येतं. त्याचं ऑक्सिडीकरण न होता उच्च तापमानापर्यंत तापवता येतं. ओके, हे शुद्ध धातूच्या बाबतीमध्ये शक्य नसतं आणि म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोमचा वापर करतात. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हे जे, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे 2 नंबरचा, की या संमिश्राची एकतर रोधकता खूप जास्त आहे आणि त्याचं ऑक्सिडीकरण न होता उच्च तापमानापर्यंत आपण याला तापवू शकतो, म्हणून आपण वापर करतो नायक्रोमचा. 2019ला हा प्रश्न आला होता. बघा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, विद्युत वाहक तारेपासून चुंबक सूची दूर नेल्यास चुंबक सूचीचे विचलन कमी होत जाते. आता बघा ना, विद्युत धारा जी आहे, आता समजा एखाद्या वायरीमधून जर का विद्युत धारा वाहत असेल तारेमधून, तर विद्युत धारा वाहत असताना तिच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. जितक्या जास्त प्रमाणात ती विद्युत धारा वाहत जाईल तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते चुंबकीय क्षेत्र जे आहे ते आजूबाजूला निर्माण होत असतं. त्याच्यामुळे आपण जर का एखाद्या विद्युत धारा वाहणाऱ्या एखाद्या तारेच्या जवळ जर का तुम्ही सूचीचुंबक जर नेला तर त्याचं ते विचलन होतं, बरोबर. जितका जवळ नेऊ तितक्या जास्त प्रमाणात ते विचलन होणार. ओके, कारण त्या चुंबकीय क्षेत्राचं जे काही क्षेत्र आहे, चुंबकीय बलाचं जे क्षेत्र आहे ते ठराविक असणार आहे. ज्या प्रमाणात विद्युत धारा वाहते त्याच्या प्रमाणामध्ये असेल. त्याच्यामुळे चुंबक जितका जवळ नेऊ तितक्या जास्त प्रमाणात विचलन होणार आहे आणि जितका दूर 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 आपण चुंबक नेऊ तितकं ते विचलन कमी होत जाणार आहे. कारण चुंबकीय क्षेत्राचा जो परिणाम आहे तो जसजसा तो चुंबक लांब नेऊ तसा कमी होत जाणार आहे. मग त्या अनुषंगाने इथं उत्तर लिहायचं, जनरल नॉलेज सारखा विचार करायचा इथं. बघा, जुलै 2022ला आला होता. एखाद्या ठिकाणी चुंबक सूचीचे विचलन त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवरती अवलंबून असते. तीव्रता जास्त असल्यास विचलन जास्त होते, तीव्रता कमी असल्यास विचलन कमी होते. म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणी चुंबक सूचीचं विचलन ते काय होतं, त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेशी रिलेटेड असतं. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जितकी जास्त असेल तितक्या जास्त प्रमाणामध्ये त्या चुंबकाचं काय होणार आहे बाबा, विचलन होणार आहे. आणि जितकी कमी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता तितकं विचलन कमी होणार आहे. ओके, बघा, विद्युत प्रवाह तारेपासून जसजसे दूर जाऊ, म्हणजे विद्युत प्रवाह तारेपासून, ज्या तारेतून विद्युत प्रवाह वाहतोय तिच्यापासून जसजसं आपण दूर जाऊ तसतशी विद्युत धारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते. जसजसं दूर जाऊ तसतशी तीव्रता कमी होते आणि म्हणून विद्युत वाहक तारेपासून चुंबक सूची दूर नेली की तिचं विचलन कमी होणार. विषय संपला. बाकी जास्त काही इथं मोठा विचार आपल्याला करायचाच नाही आणि जास्त टेन्शन पण घ्यायचं काम नाही. बघा, ओके, पुढचा आता या ठिकाणी आपण मुद्दा बघूयात. पुढचा प्रश्न, तर जास्तीत जास्त प्रश्न आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार, परंतु महत्त्वाचे 13-14 आहेत, जास्त महत्त्वाचे नाही. आता बघा 8 झाले, अजून 5-6 प्रश्न बाकी आहेत. पुढे बघा, आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसतो प्रकाशाचे अपवर्तन. बघा, जुलै 2022ला हा प्रश्न आला होता. फटाफट बघूयात. बघा, सूर्याकडून आलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात गेले असता सूर्य दिसतो. ज्यावेळेस प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये येतात तेव्हाच आपल्याला सूर्य दिसणार आहे. प्रकाश किरण जर का आपल्या डोळ्यामध्ये गेले नाही तर तो सूर्य आपल्याला काय दिसणार नाही. ओके, बघा, पृथ्वीभोवती बघा, आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच आपल्याला दिसतो. का दिसतो? पृथ्वीभोवती सुमारे 300 किलोमीटर जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजे त्यांचे अपवर्तन होते. म्हणजे सूर्यकिरण बाबा ज्यावेळेस आपल्याकडे येतात अशा प्रकारे येत असतील त्याच्यानंतर ते झुकणार आहेत स्तंभिकेकडे, म्हणजे ते झुकणार आहेत. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या, सूर्याभोवती 300 किलोमीटर जाडीचं वातावरण आहे.
त्याच्यामुळे हे अवकाशातून ज्यावेळेस वातावरणात सूर्यकिरण प्रवेश करतात म्हणजे अवकाशामधून ते वातावरणामध्ये येतात आणि ज्यावेळेस वातावरणात सूर्यकिरण येतात त्यावेळेस ते स्तंभिकेकडे झुकले जातात, खाली स्तंभिकेकडे ते झुकणार आहे म्हणजे त्याचं अपवर्तन होतं. ओके. आणि अशा वेळी सूर्य क्षितिजा खाली असला म्हणजे सूर्य क्षितिजा खाली आहे परंतु त्याची किरणं अगोदर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत म्हणजे सूर्याच्या अगोदर वातावरणामुळे ज्यावेळेस तो सूर्याची किरणं अवकाशातून वातावरणामध्ये येतात त्यावेळेस ती खाली झुकतात. ओके. त्यामुळे ती सूर्याची किरणं वातावरणात अगोदर आल्यामुळे ती आपल्या डोळ्यापर्यंत आधी पोहोचतात. ओके. बरोबर. म्हणजे अशा वेळी सूर्य क्षितिजा खाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा आपल्याला भास होतो आणि म्हणून आपणास सूर्योदयापूर्वी काही काळ सूर्य पूर्व क्षितिजावर व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावरती दिसतो. हे प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होतं. ओके. कारण सूर्य जरी क्षितिजाच्या खाली असला तरी त्याची किरणं आपल्यापर्यंत अगोदर पोहोचतात आणि त्याच्यामुळे तो सूर्य आपल्याला दिसतो आणि भास असतो तो आपला. सूर्य ॲक्च्युली संध्याकाळी जरी बघितलं तर सूर्यास्त झालेला असतो पण आपल्याला तो सूर्य क्षितिजावरती दिसतो. पुढचा मुद्दा बघा, 9 नंबरचा पॉईंट आहे तो आपण समजून घेऊयात. 9 नंबर चेक आहे की तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाही. कारण ग्रहाला स्वतःचा प्रकाशच नाही आहे, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आहे म्हणून तारे लुकलुकताना दिसतात. साधी गोष्ट आहे बघा, तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाश स्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल तसेच घनता व तापमान यामधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत राहतो. बघा, तारे जे आहेत ते पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाश स्रोतासारखे असतात. हवेची होणारी सततची हालचाल तसेच घनता व तापमान यामधील बदल म्हणजे हवेची जी काही हालचाल होते, घनता तापमान यामध्ये असणारे बदल, त्यामुळे वातावरण जे आहे ते आपलं कधी स्थिर नसतं. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक जो आहे, हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो आणि म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता या सतत बदल होत जातो. म्हणजे आभासी स्थिती असेल आणि ताऱ्याची प्रखरता असेल याच्यामध्ये बदल होत जातो, त्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात. आता ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात पण ते एक बिंदू खोतांचा समूह असतो. परिणामी वातावरण तिथं स्थिर नसले तरी ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते आणि तसेच त्यांचे सरासरी स्थान सुद्धा ग्रहांचं स्थिर राहतं. म्हणून आपणास ग्रह जे आहे ते लुकलुकताना आपल्याला दिसत नाही. आता ताऱ्यांच्या बाबतीमध्ये एक विचार करायला गेला तर तारे जे आहेत ते आपल्यापासून खूप दूर आहेत, बरेचसे तारे. आपण आता एक एक्स्ट्रा थोडंसं मी एका ठिकाणी वाचलं होतं, जे तारे जे आपल्याला दिसतात त्यांचा जो प्रकाश आहे तो आजचा नाही दिसत, तो कितीतरी हजार वर्षापूर्वीचा किंवा उदाहरणार्थ कितीतरी वर्षापूर्वीचा दिसतो. कारण ताऱ्यांचा प्रकाशच आपल्यापर्यंत यायला जवळपास काही वर्ष जातात. जसं सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला 8 मिनटं काहीतरी लागतात साधारणतः, तसं काही ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला जवळपास समजा एखादा तारा शुक्र तारा जो आहे तो आय थिंक काहीतरी 23 वर्ष प्रकाश वर्ष दूर आहे आपल्यापासून. त्याच्यामुळे त्याचा जो आजचा जो प्रकाश आहे, आज आपल्याला तो तारा दिसतोय तर तो आजचा नाही आहे, तो 23 वर्षापूर्वीची त्याचं ते स्थान आपल्याला दिसते. कारण 23 वर्षापूर्वीचा म्हणजे 23 वर्ष लागतात त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला, असं मी काही ठिकाणी वाचलं होतं. पण ठीक आहे, आपण पुढे जाऊयात, जास्त एक्स्ट्रा नॉलेज नको आता कारण पेपर जवळ आहेत आपले. पुढे बघा, पुढचा मुद्दा जर आपण बघितला या ठिकाणी की घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. भिंग व त्याचे उपयोग. सूक्ष्मदर्शी वापरला गरजेचं, कारण घड्याळ ज्यावेळेस दुरुस्त केलं जातं त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्ट असतात. ओके, तर ते छोटे छोटे पार्ट आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या किंवा भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असतात, तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस आपल्याला दिसते. बघा, साध्या सूक्ष्मदर्शीच्या, आता इथं दिले की साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत वस्तू जर आपण ठेवली तर तिची सुलट आणि मोठी प्रतिमा आपल्याला दिसते. प्रतिमा मोठी दिसते. ओके, लक्षात घ्या. आणि वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावरती आपल्याला मिळते आणि त्यामुळे डोळ्यावरती ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग जे छोटे छोटे भाग सुद्धा ते आपल्याला चांगल्या प्रकारे मोठे दिसतात आणि मोठे दिसण्यासाठी मदत होते. आणि म्हणून आपण काय म्हणतो की घड्याळ जी आहेत ते साधी सूक्ष्मदर्शी वापरतात किंवा विशालक बहिर्गोल भिंग आपण म्हणतो ते वापरतात आपल्याला. ओके, अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला समजून घेता येईल. आता बाकीच्यांची मी उत्तर तुम्हाला एक्सप्लेन नाही करत, 4 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला दाखवतो फटाफट, कारण मला बाकीचे आज भरपूर इतर व्हिडिओ बनवायचे आहेत. हा एक प्रश्न जो आहे, सोडियम हा धातू कायम केरोसिनमध्ये ठेवतात. कारण काय माहिती का, सोडियम धातू केरोसिनमध्ये ठेवतात याचं कारण असं आहे की सोडियम जर का असाच हवेमध्ये ठेवला तर त्या हवेच्या ऑक्सिजनसोबत किंवा अभिक्रिया होऊन हवेसोबत म्हणजे तीव्रतेने त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि तो पेट घेतो.
हवेतले बाष्प असेल, ऑक्सिजन असेल यांच्यासोबत अभिक्रिया होऊन पेट घेतो आणि केरोसिनमध्ये जर त्याला ठेवला तर तो केरोसिनमध्ये बुडतो आणि केरोसिनमध्ये बुडतो आणि त्याचबरोबर केरोसिनसोबत सोडियमची अभिक्रिया होत नाही, त्याच्यामुळे त्याला केरोसिनमध्ये ठेवतात. साधं उत्तर येतं, काही जास्त टेन्शन नाही. याचं आपण मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती. हे एक पाठ करून ठेवायचा, स्क्रीनशॉट घ्या. आणि त्याच्यानंतर एक 13 नंबरचा क्वेश्चन आहे, हा जो एक आहे याचा एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. आणि एक शेवटचा 14 नंबरचा प्रश्न, का 13च होते, आय थिंक 13च प्रश्न होते. ओके, तर 13च प्रश्न आहेत मित्रांनो. 13 प्रश्न आपण बघितलेले आहेत. काही बरेचसे प्रश्न मी एक्सप्लेन करून दिलेत, तर बाजूला होता याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. येस, तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, याच्यानंतर पुढची व्हिडिओ असणार आहे गणितांवरती, शाब्दिक गणित. सगळी इम्पॉर्टंट शाब्दिक गणितं मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.